सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hello students, welcome to educational video for 10th standard of semi-English medium students. Subject Science and Technology Part 1, Lesson number 10, Space Missions. This is second video out of 3 videos of this lesson. Dear students, in this lesson we are going to learn satellite launch vehicles, then space missions away from Earth, then moon missions, after that Mars missions, after that missions to other planets, and India and space technology, and in the last of this video we will learn space debris and its management. Let us we study about satellite launch vehicle. Now look at this picture of structure of PSLV made by ISRO. आता हे एक सॅटेलाइटचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे बघा. हे सॅटेलाइटचं स्ट्रक्चर आहे. हे PSLV सॅटेलाइटचं स्ट्रक्चर आहे, इस्रोने बनवलेलं. नाउ लुक ॲट दिस पिक्चर केअरफुली. दिस इज द प्लेस ऑफ सॅटेलाइट. आता हे एवढं मोठी फिगर दिसते. याच्यामध्ये फक्त हा जो एवढा भाग आहे वरचा प्लेस ऑफ सॅटेलाइट, हा बाण दाखवलाय बघा, हा एवढ्याच भागामध्ये सॅटेलाइट आहे बघा. अँड these are the stages for fuel. This is fourth stage, liquid fuel. This is third stage using solid fuel. This is second stage using liquid fuel. First stage using solid fuel. ही पहिली स्टेज, ही दुसरी स्टेज, तिसरी आणि चौथी. हे बघा, पहिल्या स्टेज मध्ये सॉलिड फ्युएल वापरले, दुसऱ्या स्टेज मध्ये लिक्विड, तिसऱ्या मध्ये सॉलिड, पुन्हा चौथ्या मध्ये लिक्विड. अशा प्रकारचे फ्युएल्स चे टाइप्स या ठिकाणी वापरले. अँड दिस इज द इंजिन युजिंग सॉलिड फ्युएल which provides initial thrust. ते सुरुवातीला जो हा सॅटेलाइट लॉन्च केला जातो, त्याच्या सुरुवातीला या इंजिन मधलं सॉलिड फ्युएलचं ज्वलन होऊन इथं गॅस तयार होतो. आणि तो गॅस या नोझल मधून, याच्या शेवटी हे नोझल दाखवलेले आहेत बघा, या नोझल मधून वायू जोरात बाहेर पडतो आणि त्या न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे म्हणून हा प्रक्षेपक जो आहे याचं प्रक्षेपण केलं जातं. स्वतः हा सॅटेलाइट हा वरच्या दिशेने झेपावतो. हे अशा प्रकारचं याचं हे एकूण स्ट्रक्चर आहे. नाउ सी, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स आर यूज्ड टू प्लेस द सॅटेलाइट इन देअर प्रॉपर ऑर्बिट्स. सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे, याचा काय उपयोग होतो की सॅटेलाइटला त्याच्या ठराविक कक्षेमध्ये प्लेस करण्यासाठी, स्थापित करण्यासाठी सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचा उपयोग होतो. द फंक्शनिंग ऑफ द सॅटेलाइट लॉन्च व्हेकल इज बेस्ड ऑन द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. मला सुरुवातीलाच सांगितलं, सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचं फंक्शन, सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचं फंक्शन ह्या न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे. द लॉन्च व्हेकल यूज स्पेसिफिक टाइप ऑफ फ्युएल. विशिष्ट प्रकारचं फ्युएल या सॅटेलाइट लॉन्च व्हेकल मध्ये हे भरलं जातं. द गॅस प्रोड्युसेस ड्यू टू कंबशन ऑफ द फ्युएल expand due to its high temperature and is expelled forcefully through the nozzles. हे जे इंजिन आहे बघा, इंजिन युजिंग सॉलिड फ्युएल, याचं कंबशन होतं आणि कंबशन झाल्यामुळे, त्या फ्युएलचं ज्वलन झाल्यामुळे त्याच्यात वायू तयार होतो
आणि तो वायूचं टेम्परेचर हाय असल्यामुळे तो एक्सपांड होतो आणि एक्सपांड झाल्यामुळे तो फोर्सफुली या नोझल्स मधून बाहेर पडतो ऍट ए रेअर साइड ऑफ द लँच व्हेकल. रेअर साइड म्हणजे काय, शेपटाकडची बाजू, आगची बाजू. ऍज ए रिएक्शन ऑफ दिस द थ्रस्ट act on the vehicle and drives the vehicle high in the space. याच्यामुळे काय होतं बघ, या प्रक्षेपकाला जो रेटा लावला जातो त्यामुळे हा प्रक्षेपक अवकाशामध्ये झेपावतो. जेव्हा का वायू जोरात खालच्या बाजूने बाहेर पडल्यामुळे जमिनीकडून त्याच्यावर तितक्याच परिमाणाचं बल हे प्रयुक्त केलं जातं वरच्या दिशेने आणि हा जो सॅटेलाइट आहे किंवा हे जे लॉन्च व्हेकल आहे ही वरच्या बाजूने झेपावते. अशा प्रकारे हिचं फंक्शनिंग आहे बघा. द स्ट्रक्चर ऑफ द लॉन्च व्हेकल इज डिसाइडेड बाय द वेट ऑफ द सॅटेलाइट अँड द टाइप ऑफ सॅटेलाइट ऑर्बिट. आता हे जे लॉन्च व्हेकल आहे हिचं स्ट्रक्चर कशावर अवलंबून आहे की सॅटेलाइटचं वेट किती आहे आणि त्याचबरोबर त्या सॅटेलाइटला किती उंचीच्या कक्षेमध्ये स्थापित करायचं आहे याच्यावरून या लॉन्च व्हेकलचं स्ट्रक्चर हे डिपेंड असतं. द फ्युएल ऑफ द व्हेकल ऑल्सो डिपेंड्स ऑन दिस फॅक्टर्स. या व्हेकल मधलं जे फ्युएल आहे हे सुद्धा याच्यावरूनच ठरतं, या घटकांवरून ठरतं. द फ्युएल फॉर्म्स ए मेजर पोर्शन ऑफ द टोटल वेट ऑफ द लॉन्च व्हेकल. तर याच्यामध्ये काय आहे बघा, हा सॅटेलाइट आता फिगर मध्ये बघा, हा सॅटेलाइट हा एवढा सॅटेलाइट आहे, प्लेस ऑफ सॅटेलाइट इथं दाखवलंय बघा. बाकीच्या सगळं फ्युएल साठी अरेंजमेंट आहे आणि तीच जास्त आहे. म्हणजे या संपूर्ण जे लॉन्च व्हेकल आहे हिच्यामध्ये म्हणजे या सॅटेलाइट पेक्षाही जास्त वेट या फ्युएलच आहे. द स्ट्रक्चर ऑफ द व्हेकल इज डिसाइडेड बाय द वेट ऑफ द सॅटेलाइट अँड द type of the satellite orbit. The fuel of the vehicle also depends on these factors. The fuel forms a major portion of the total weight of the launch vehicle. Thus, the vehicle has to carry a large weight of the fuel with it. म्हणजे सॅटेलाइट बरोबर फ्युएलचं जे वजन आहे ते या व्हेकलला कॅरी करावं लागतं. Thus, the vehicle has to carry a large weight of the fuel with it. ओव्हरकम दिस प्रॉब्लेम म्हणजे ही समस्या कमी करण्यासाठी काय केलं जातं बघा, हे जे लॉन्च व्हेकल आहे हिचे टप्पे केले जातात. लॉन्च व्हेकल विथ मोर दॅन वन स्टेज आर यूज. एकापेक्षा जास्त स्टेजेस यूज केलेले आहेत बघा. ही पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज, चौथी स्टेज. म्हणजे याच्यामध्ये काय होतं बघा, हे पहिल्या स्टेज मधलं इंधन वापरलं गेलं म्हणजे हे इथून रिमूव्ह होऊन खाली पडतं, म्हणजे मग एवढाच भाग शिल्लक राहतो. नंतर सेकंड स्टेज मधलं इंधन जळायला लागतं. म्हणजे अशा पद्धतीने जेवढं ज्या स्टेजचं इंधन वापरलं गेलं तो खाली तळून पडतो. लक्षात घ्या बघा. Thus the vehicle has to carry a large weight of the fuel with it. To overcome this problem, launch vehicles with more than one stages are used. Due to this, the weight of the vehicle can be reduced step by step. याच्यामुळे काय होतं बघा, या व्हेकलचं वेट स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेप मध्ये कमी होत कमी होत जातं after its launching. For example, consider a launch vehicle having two stages. आता आपण दोन स्टेज असलेली जी लॉन्च व्हेकल असते त्याच्या संदर्भात आपण त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं फंक्शन कसं आहे याबद्दल अभ्यास करूया. Let us see example of launch vehicle having two stages. For launching the vehicle, the fuel and engine in the first stage are used. आता लॉन्च व्हेकलच्या उड्डाणासाठी पहिल्या टप्प्यामध्ये तर हे बघा, फर्स्ट स्टेज युजिंग सॉलिड फ्युएल. पहिल्या टप्प्यामध्ये इंधन व इंजिन वापरलं जातं. लक्षात घ्या. फॉर लॉन्चिंग द व्हेकल द फ्युएल अँड इंजिन इन फर्स्ट स्टेज आर यूज. दिस imparts a specific velocity to the vehicle and takes
इट टू ए सर्टेन हाईट. आता पहिल्या स्टेज मध्ये, आता बघा ही जी डायग्राम आहे किंवा हे जे पिक्चर आहे हे 4 स्टेजेसचं आहे. पण त्याचे टप्पे 2 स्टेजेसचं जे सॅटेलाइट आहे किंवा सॉरी लॉन्च व्हेकल आहे त्याच्यामध्ये फक्त फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज हे थर्ड आणि फोर्थ नसणारे फक्त, एवढं लक्षात घ्या. हे रिमूव्ह करायचंय कल्पनेतून, लक्षात घ्या. आता फर्स्ट स्टेज मध्ये काय होतं की पहिल्या स्टेज मध्ये ते व्हेकल लॉन्च करण्यासाठी हे जे इंजिन या डायग्राम मध्ये दाखवलेले आहे, इंजिन आणि फ्युएल फर्स्ट स्टेज मधलं जे फ्युएल याचा वापर केला जातो. याच्याने काय होतं बघा, दिस इम्पार्ट्स ए स्पेसिफिक वेलॉसिटी टू द व्हेकल, म्हणजे या व्हेकलला एक ठराविक अशा प्रकारचा वेग आणि उंची प्राप्त करून देण्याचं काम या पहिल्या स्टेज मध्ये होतं बघा. Once the fuel in this first stage is exhausted, the empty fuel tank and the engine are detached from the main body of the vehicle and fall either into a sea or on an unpopulated land. जे जसं पहिल्या स्टेज मधलं इंधन संपल्यानंतर हा जो व्हेकलचा भाग आहे, इंजिन आणि टँक, हे या मेन बॉडी पासून डिटॅच होतो, बाहेर पडतो आणि कुठंतरी समुद्रात किंवा निर्जन अशा ठिकाणी तो खाली पडतो, निर्जन जागी पडतो. आता पहिल्या टप्प्याचं इंधन संपल्यानंतर द फ्युएल इन द फर्स्ट स्टेज इज exhausted, the fuel in the second stage is ignited. म्हणजे मग काय होतं बघा, पहिल्या स्टेज मधलं इंधन संपल्याबरोबर दुसऱ्या स्टेज मधल्या इंधनाच्या ज्वलनाला सुरुवात होते. द फ्युएल इन द सेकंड स्टेज इज ignited. However, the vehicle now contains only one. That is the second stage. आता समजा या फिगर मध्ये 4 स्टेजेस आहेत, समजा 2 स्टेज असते तर ह्या 2 नसत्या समजा या फिगर मध्ये, तर फक्त ही एकच स्टेज शिल्लक राहिली राहणार. जे आपण उदाहरण या 2 स्टेजेसचं बघतोय बघा. मग पहिली ही स्टेज गळून पडली, फक्त सेकंड स्टेजचं बाकी राहिलेलं आहे. ऍज द फ्युएल इन द फर्स्ट स्टेज इज exhausted, the fuel in the second stage is ignited. However, the vehicle now contain only one stage, the weight now being reduced. आता पहिली स्टेज खाली पडल्यामुळे काय झालंय, समुद्रात पडल्यामुळे किंवा निर्जन ठिकाणी पडल्यामुळे या व्हेकलचं वेट हे कमी झालेलं आहे. द व्हेकल कॅन मूव्ह विथ हायर स्पीड. आता वेट कमी झाल्यामुळे त्या व्हेकलचा स्पीड वाढणार. ऑलमोस्ट ऑल व्हेकल्स आर मेड ऑफ आयदर 2 or more stages. म्हणून जवळजवळ सर्व व्हेकल्स या 2 स्टेज किंवा जास्त स्टेजचे असतात. ऍज अन एक्झाम्पल, द स्ट्रक्चर ऑफ ए पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल दॅट इज PSLV डेव्हलप्ड बाय इस्रो ऑफ इंडिया इज शोन इन फिगर 8.5. आता बघा, आतापर्यंत आपण हीच डायग्राम बघतो आहे, पिक्चर बघतो आहोत. म्हणजे हे एक एक्झाम्पल आहे. हा पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे, म्हणजे त्याला PSLV असं शॉर्ट मध्ये म्हणतात. आणि तो कोणी बनवलाय, इस्रोने बनवलेला आहे. लॉन्च व्हेकल्स आर कॉस्टली. द लॉन्च व्हेकल्स आर costly because they can be used only once. USA has therefore developed space shuttle which return to the earth except for the fuel tank and can be reused in multiple launches. आता बघा, हे अमेरिकेनं बनवलेलं स्पेस शटल आहे. हे स्पेस लॉन्च व्हेकल्स हे खूप कॉस्टली असतात, खर्चिक असतात, कारण त्याचा वापर एकदाच होतो. आणि म्हणून अमेरिकेने असं स्पेस शटल तयार केलं की ते स्पेस शटल पृथ्वीवर परत येतं, फक्त टँक वाया जाते. फ्युएल टँक ही परत येत नाही, परंतु पृथ्वीवर व्यवस्थित अर्थवर ही जे शटल आहे, स्पेस शटल आहे, ते पुन्हा परत येतं आणि पुन्हा एका वेगळ्या सॅटेलाइटला लॉन्च करण्यासाठी ते पुन्हा वापरता येतं, ते रियूज करता येतं. द लॉन्च व्हेकल्स आर कॉस्टली because they can use only one. USA has therefore developed
space shuttle which return to the earth except for the fuel tank and can be reused in multiple launches. Now look at this picture of space shuttle. तर बघा हे स्पेस शटलचं पिक्चर या ठिकाणी दाखवलेलं आहे. या ठिकाणी सेपरेशन ऑफ बूस्टर रॉकेट्स, हे रॉकेट्स वेगळे होत आहेत बघा. ही टँक आहे, फ्युएल टँक आहे, आणि या ऑर्बिट मध्ये हे प्लेस झाल्यानंतर सॅटेलाइट प्लेस झाल्यानंतर हे जे शटल आहे, हे शटल हे पुन्हा परत येतं. Satellite is launched in its orbit and space shuttle returns to the earth. Always remember, the rocket, a type of firecracker used in Diwali, is also a sort of launcher. तर दिवाळीला आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही रॉकेट दिवाळीला वापरली की नाही मला माहित नाही, नसतील तर बरे, कारण पोल्युशन होतं त्याच्याने. तर दिवाळीच्या दिवसात उडवले जाणारे जे रॉकेट्स आहेत हे सुद्धा एक प्रकारचं लॉन्चरच आहे बघा, सॉर्ट ऑफ लॉन्चर. इन दिस रॉकेट द फ्युएल इज इग्निटेड युजिंग a fuse and the rocket is projected into the sky just like the satellite launcher. या रॉकेट मधील इंधन त्याला जोडलेल्या वातीच्या साहाय्याने पेटवलं की ते रॉकेट प्रेक्षकाप्रमाणे किंवा लॉन्चर प्रमाणे वर झेपावतो. Similarly, if a balloon is blown and released with its end open, the air in the balloon is forcefully ejected and the balloon is pushed its opposite direction. एखादा फुगा आपण फुगवला आणि सोडून दिला तर त्यातील हवा ही जोरात बाहेर पडते आणि फुगा उलट दिशेने ढकलला जातो. ही सुद्धा न्यूटनच्या, ही जी क्रिया आहे ही न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे. This can be explained using the Newton's third law of motion. Space missions away from Earth. As we have seen above, artificial satellites are being used for making our life more and more enriched. आपण पाहिलं की आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हे आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी त्याचा वापर होतो. However, in the previous standard, we have learned about how the telescope aboard artificial satellites are used to gather information about various objects in the universe. त्याचप्रमाणे गेल्या इयत्तेमध्ये आपण शिकलो होतो की उपग्रहांवर किंवा सॅटेलाइटवर ठेवलेल्या दुर्बिणीद्वारे किंवा टेलिस्कोपद्वारे विश्वातील विविध घटकांची अधिक माहिती कशी मिळवता येते हे गेल्या इयत्तेमध्ये आपण शिकलो होतो. इन दिस मिशन्स spacecrafts are sent to the similarly some space missions are used to gain further knowledge about the universe. काही जे अवकाश मोहिमा आहेत ते विश्वाविषयीचे आपले ज्ञान हे वाढवण्यासाठी वापरण्यात येतात. Similarly, some space missions are used to gain further knowledge about the universe. In these missions, spacecrafts are sent to the nearby objects in the solar system to observe them more closely. आता हे जे मिशन्स असतात या मिशन अंतर्गत स्पेसक्राफ्ट हा सोलर सिस्टीम मधले जे ऑब्जेक्ट्स आहेत याच्या खूप जवळ जाऊन त्यांचा अभ्यास केला जातो. त्याच्यामुळे काय होतं, न्यू इन्फॉर्मेशन हॅज बीन ऑब्टेन्ड फ्रॉम सच मिशन्स and it is helping to us understand the certain and evolution of our solar system. याच्यामुळे त्यांचं जवळून निरीक्षण केलं जातं आणि त्याच्यामुळे नवीन माहिती समोर येते आणि सूर्यमालेतील उत्पत्ती आणि उत्क्रांती हे समजून घेण्यामध्ये आपली प्रगती झालेली आहे. फॉर सच मिशन्स द स्पेसक्राफ्ट्स मस्ट एस्केप. फॉर सच मिशन्स the spacecrafts must escape the Earth's gravitational force to travel into the outer space. आता ही जी मिशन्स आहे या मिशनामध्ये काय झालं पाहिजे, जे स्पेसक्राफ्ट आहे ते पृथ्वीच्या गुरुत्वीय बलातून मुक्त झालं पाहिजे आणि जर ते पृथ्वीच्या गुरुत्वीय बलातून मुक्त झालं तरच ते अंतराळामध्ये प्रवास करू शकतात.
To achieve this, the initial velocity of the moving object must be greater than the escape velocity of the earth, as we have learned in the chapter on gravity. आता ग्रॅव्हिटी या लेसन मध्ये शिकलेलो आहेत बघा. तर अवकाशामध्ये जर आपल्याला स्पेस क्राफ्ट पाठवायचे असतील तर स्पेस क्राफ्टची इनिशियल वेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग हा मुव्हिंग ऑब्जेक्ट मस्ट बी एस्केप वेलॉसिटी पेक्षा जास्त असला पाहिजे. टू अचीव दिस द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द मुव्हिंग ऑब्जेक्ट मस्ट बी ग्रेटर दॅन एस्केप वेलॉसिटी ऑफ द अर्थ, as we learned in the chapter on gravity. Escape velocity on the planet can be obtained using following formula. आता escape velocity कशी काढायची त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे बघा. या फॉर्म्युल्याने आपल्याला escape velocity काढता येते. सो v escape is equal to under root of 2gm upon r. आता याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत बघा. g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m means mass of the planet, आणि इथे ही जी व्हॅल्यू दिलेली आहे 6 मल्टिप्लाय बाय 10⁻24 किलोग्राम, हे काय इट इज मास ऑफ द अर्थ आणि ही मास ऑफ द रेडियस आहे अपॉन आर. तर ह्या व्हॅल्यू टाकल्या याच्यामध्ये उत्तर आलं 11.18 मल्टिप्लाय बाय 10⁻³ मीटर पर सेकंड इज इक्वल टू 11.18 किलोमीटर पर सेकंड. मीन्स thus the spacecraft is to escape the earth's gravitational force. To travel to outer space, it must have minimum velocity of 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजेच काय होतं याचा अर्थ, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलातून मुक्त करून जरी एखादं यान किंवा स्पेसक्राफ्ट हे अंतराळात प्रवासासाठी पाठवायचं असेल तर त्यासाठी लॉन्च व्हेकलची जी गती आहे ती कमीत कमी किती असली पाहिजे, 11.2 किलोमीटर पर सेकंड एवढी असणं आवश्यक आहे. लेट अस सी मून मिशन्स. चंद्र मोहिमा. सिन्स द मून इज द क्लोजेस्ट एस्ट्रोनॉमिकल ऑब्जेक्ट टू अस, द फर्स्ट स्पेस मिशन्स टू ऑब्जेक्ट्स इन द सोलर सिस्टम वेअर द मिशन टू द मून. आपल्या सर्वात जवळची खगोलीय वस्तू जर ती कोणती असेल तर ती मून आहे, चंद्र आहे. आणि म्हणून साहजिकच पहिल्या ज्या अवकाश मोहिमा आहेत त्या चंद्रावर राबविल्या गेल्या. सच मिशन्स हॅव सो फार बीन एक्झिक्युटेड बाय USA, सोव्हिएत युनियन, युरोपियन कंट्रीज, चायना, जपान अँड इंडिया. अशा प्रकारच्या ज्या अवकाश मोहिमा आहेत किंवा अंतराळ मोहिमा आहेत, या अंतराळ मोहिमा या अमेरिका, रशिया, युरोपियन देश, चीन, जपान आणि इंडिया यांच्याद्वारे या मोहिमा राबवल्या गेल्या. द स्पेस क्राफ्ट्स in the Luna series sent by Soviet Union reached near the moon. Luna 2 launched in 1959 were first such craft. Spacecraft अंतराळ यान रशियाने ज्या मोहिमा राबवल्या त्याच्यापैकी त्यांची एक लुना सिरीज म्हणून जी अंतराळ मोहिमांची सिरीज आहे त्यांचं मधील स्पेसक्राफ्ट हे अगदी चंद्राच्या जवळ पोहोचलं. लुना 2 लॉन्च्ड इन 1959 वॉज फर्स्ट सच क्राफ्ट. असं जे स्पेसक्राफ्ट आहे त्याचं नाव हे लुना 2, जे 1959 मध्ये असं हे पहिलं अंतराळ यान आहे. आफ्टर दॅट टिल 1975 15 spacecrafts made chemical analysis of the moon and also measured its density and measured its gravity, density and radiations. ते 1975 पर्यंत असे 15 स्पेसक्राफ्ट्स हे पाठवले गेले आणि त्यांच्याद्वारे चंद्राचं केमिकल अनालिसिस करण्यात आलं, चंद्राची ग्रॅव्हिटी, डेन्सिटी आणि रेडिएशन्स मोजण्यात आलं. लास्ट 4 क्राफ्ट्स
even landed on the moon. Last 4 crafts even landed on the moon. शेवटचे जे 4 यान होते ते चंद्रावर लँड झाले and brought the samples of stone on the moon for analysis in the laboratories. आणि त्यांनी काही चंद्रावरचे दगड आणले अभ्यासासाठी आणि त्या दगडांचे नमुने हे लॅबोरेटरी मध्ये तपासले गेले. ऑल दीज मेमोरीज वेअर ऑल दीज मिशन्स वेअर अनमॅन्ड. म्हणजे हे जे सर्व मिशन्स होते, या ज्या मोहिमा होत्या, यांच्यामध्ये हे सर्व मानवरहित होत्या. अमेरिका also executed moon mission from 1962 to 1970. अमेरिकेने देखील 1962 ते 1972 मध्ये चंद्र मोहिमा राबवल्या. द स्पेशालिटी ऑफ these missions were that some of these were manned missions. आता ह्या ज्या अमेरिकेने राबवलेल्या मोहिमा आहेत त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काही यानांच्या द्वारे मानव सुद्धा चंद्रावर उतरला. इन जुलै 1969 नील आर्मस्ट्रॉंग बिकम द फर्स्ट ह्युमन टू स्टेप ऑन द ह्युमन. 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव ठरला. इन 2008 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन means ISRO successfully launched Chandrayaan-1 and placed it into an orbit around the moon. आता भारताच्या सुद्धा इस्रो या संस्थेने चंद्रयान 1 चे यशस्वी असे लॉन्चिंग केली, प्रक्षेपण केलं व ते यान चंद्राच्या कक्षेमध्ये प्रस्थापित केलं. द मोस्ट इट सेंट युजफुल इन्फॉर्मेशन टू अर्थ फॉर अबाउट ए इयर. या यानाने पृथ्वीवर वर्षभर माहिती पाठवली. द मोस्ट इम्पॉर्टंट डिस्कवरी मेड ड्युरिंग द मिशन वॉज द प्रेझेन्स ऑफ वॉटर ऑन द मून सरफेस. इंडिया वॉज द फर्स्ट कंट्री टू डिस्कवर इट. या मोहिमेचा हा सर्वात महत्वाचा शोध आहे आणि तो शोध म्हणजे चंद्रावरील पाण्याचं अस्तित्व, चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचं अस्तित्व शोधून काढणारा भारत हा प्रथम देश ठरला. मार्स मिशन्स, मंगळ मोहिमा. नेक्स्ट टू द मून द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट नियरेस्ट टू द अर्थ इज द मार्स. आपल्याला सर्वात जवळची खगोलीय वस्तू म्हणजे चंद्र आणि चंद्रानंतरची जवळची खगोलीय वस्तू जर ती कोणती असेल ती म्हणजे मार्स आहे, मंगळ ग्रह आहे. Many nations sent spacecraft to the Mars. अनेक देशांनी मंगळाकडे स्पेसक्राफ्ट पाठवण्याचे प्रयत्न केले किंवा पाठवले. मार्स मिशन इज डिफिकल्ट अँड ऑलमोस्ट हाफ द मिशन्स वेअर अनसक्सेसफुल. कारण आता ही जी मंगळ मोहीम आहे ही खूप कठीण होती आणि म्हणून एकूण मिशन्स पैकी निम्मे मिशन्स हे फेल गेलेत, अनसक्सेसफुल झालेत, अयशस्वी झालेत. However, ISRO's performance in this mission is remarkable and we all must be proud of it. त्याच्या तुलनेने आपल्या इस्रोची जी कामगिरी आहे ही रिमार्केबल आहे आणि अभिमानास्पद आहे. इस्रोने मंगळाच्या कक्षेमध्ये एक मंगळयान नावाचं स्पेसक्राफ्ट सोडलं होतं. The spacecraft Mangalyaan, made by ISRO using minimum expense, was launched in November 2013 and was placed into orbit around the Mars in September 2014. त्याच्यामध्ये इस्रोने अत्यंत कमी खर्चात नोव्हेंबर 2013 मध्ये प्रक्षेपित केलेले मंगळयान सप्टेंबर 2014 मध्ये मंगळाच्या कक्षेमध्ये प्रस्थापित झालं. अँड इट obtained very useful information about the surface of the Mars and atmosphere around it. आणि ही जी मोहीम आहे मंगळाची याच्या सक्सेस म्हणजे या यानाने मंगळाचा पृष्ठभाग आणि त्याच्या सभोवताली असलेलं ॲटमॉस्फिअर
याबद्दल अतिशय महत्वाची माहिती ही मिळवली. इट ऑब्टेन व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट द सरफेस ऑफ द मार्स अँड द atmosphere around it. Missions to other planets. इतर ग्रहांच्या मोहिमा. Many missions have been executed to study other planets also. इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा अनेक मोहिमा ह्या राबवल्या गेल्यात. Many missions have been executed to study other planets also. In some of these missions, the spacecrafts orbited the planets. Some landed on the planets and some just passed near the planets and observed them. यातील काही यानांनी काही जे स्पेसक्राफ्ट्स आहेत त्यांनी ग्रहांची परिक्रमा केली, काही ग्रहावर उतरली, तर काही स्पेसक्राफ्ट्स ही ग्रहांच्या जवळून त्यांचं निरीक्षण करून पुढे गेली. Additionally, spacecrafts have been sent to observe asteroids and comets, and they have successfully collected some dust and stones from the asteroids and brought them back to the earth. आता याच्यापैकी काही जे स्पेसक्राफ्ट्स आहेत, काही हे ॲस्ट्रॉनॉइड्स कडे पाठवली गेली, कमेट्स कडे पाठवली गेली आणि त्यांनी त्या ॲस्ट्रॉइड्स आणि कमेट्स यांच्यावरील धूळ आणि दगड पृथ्वीवर पाठवण्यात ते यशस्वी झाले. वी आर गेटिंग व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑल दीज मिशन्स, क्लेरिफाइंग अवर कन्सेप्ट्स अबाउट द ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द सोलर सिस्टम. आणि आपल्याला या सगळ्या मोहिमांमधून अतिशय मौल्यवान अशा प्रकारची माहिती मिळते आहे. आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीविषयीच्या कल्पना या आपल्या अधिक स्पष्ट होत आहे. नाउ लुक ॲट दिस टेबल. इन दिस टेबल आर गिवन सॅटेलाइट लॉन्च सेंटर, म्हणजे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र दिलेलं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन दिलेले आहे. तर पहिली बघा थुंबा तिरुवनंतपुरम, त्याचं जे संचलन आहे ते करतं स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम. सेकंड इज श्रीहरिकोटा स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इज सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर श्रीहरिकोटा. And third is Chandipur, which is located in Odisha. Its space research organization is Space Application Center, Ahmedabad. India and space technology. Bharat व अवकाश तंत्रज्ञान. India also has made remarkable progress in the science and technology of launch vehicles. लॉन्च व्हेकल साठी आवश्यक असणार तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये भारताने रिमार्केबल प्रोग्रेस केलेली आहे. अभिमानास्पद अशा प्रकारची प्रगती केलेली आहे. इंडिया also has made remarkable progress in the science and technology of launch vehicles. Various types of launch vehicles have been developed to put satellite having weight up to 2500 kilogram into all types of orbits. विविध 2500 किलोग्रॅम वजनाचे सॅटेलाइट कोणत्याही प्रकारच्या ऑर्बिट मध्ये प्रस्थापित करण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान हे आपल्या देशाने अचीव केलेलं आहे. PSLV and GSLV are two important launchers. हे PSLV आणि GSLV हे दोन अतिशय महत्वाचे लॉन्चर्स आपल्याकडे आहेत. The specific and technological feats achieved by India in this field have a significant contribution to the nation and social development. भारताने अंतराळ शास्त्र व विज्ञानात केलेली जी प्रगती आहे
त्याच्या राष्ट्रीय व सामाजिक विकासामध्ये त्याचं खूप मोठं योगदान आहे. INSAT and GSAT satellite series is actively working in the field of telecommunication, television broadcasting and meteorological services. Availability of television, telephone and internet services all over the nations has been possible due to the satellite only. दूरचित्रवाणी प्रसारण असेल, दूरसंचार, हवामानशास्त्र सेवा यासाठी इन्सॅट आणि जीसॅट उपग्रह मालिका कार्यरत आहे आणि यांच्यामुळेच देशात सर्वत्र दूरचित्रवाणी, दूरध्वनी इंटरनेट सेवा या दूरध्वनी इंटरनेट सेवा ही उपलब्ध होऊ शकलेली आहे. EduSat satellite in this series is used specially in the field of education. EduSat नावाचा जो सॅटेलाइट आहे तो फक्त शिक्षणासाठी आहे, स्पेशल शिक्षणासाठी. लक्षात घ्या. IRS satellite service in working for monitoring and management of natural resources and disaster management. नंतर आपत्ती व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधनाचे नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी IRS मालिका कार्यरत आहे. टू एक्झॅक्टली लोकेट पोझिशन ऑफ एनी प्लेस ऑफ द अर्थ सरफेस इन टर्म ऑफ इट्स प्रिसाइज लॅटिट्यूड अँड लॅग्नेट्यूड, द IRNSS सॅटेलाइट सिरीज हॅज बीन इस्टॅब्लिश्ड. पृथ्वीवरचं कुठलंही भौगोलिक स्थान असेल म्हणजेच त्या स्थानाचं अचूक अशा प्रकारचं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड म्हणजेच अक्षांश आणि रेखांश निश्चित करण्यासाठी IRNSS ही उपग्रह मालिका प्रस्थापित केलेली आहे. स्पेस डेब्रिस अँड इट्स मॅनेजमेंट, अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन. इन ॲडिशन टू द आर्टिफिशियल सॅटेलाइट, some other objects are also revolving around the earth. It includes non-functional satellite, part of the launcher detached during launching and debris generated due to the collision of satellite with other satellite or any other object in the space. कृत्रिम उपग्रहांबरोबरच इतरही मानव निर्मित वस्तू पृथ्वीच्या भोवती हे परिभ्रमण करतात. यात आता जे कार्यशील न राहिलेले उपग्रह म्हणजे नॉन फंक्शनल सॅटेलाइट्स असतील, प्रक्षेपणाच्या वेळी सुटे झालेले प्रक्षेपकांचे भाग व एखादा उपग्रह दुसऱ्या एखाद्या उपग्रहावर किंवा अवकाशातील इतर वस्तूवर आदळल्यामुळे निर्माण होणारे तुकडे, अशा या सर्व वस्तूंचा याच्यामध्ये समावेश होतो. According to the one estimate made in 2016, there are about 2 crore pieces of length more than 1 centimeter revolving around the earth. All this is nothing but the debris in the space. 2016च्या एका अंदाजाप्रमाणे अशा ज्या निरुपयोगी वस्तू आहेत की ज्या 1 सेंटीमीटरहून जास्त लांबीच्या आहेत, असे 2 कोटी तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहेत. हे सगळे म्हणजे काय आहे? इट इज नथिंग बट डेब्रिस, म्हणजे जे सगळे म्हणजे अवकाशातील कचरा आहे. दिस डेब्रिस कॅन बी हार्मफुल टू द आर्टिफिशियल सॅटेलाइट. हा जो कचरा आहे हा कृत्रिम उपग्रहांसाठी म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट साठी धोक्याचा ठरू शकतो. इट कॅन कोलाइड विथ दिस सॅटेलाइट्स or spacecrafts and damage them. उपग्रहांवर व इतर अवकाशयानांवर आदळून तो त्यांना हानी पोहोचू शकतो. It can collide with the satellites or spacecraft and damage them. This debris is increasing day by day. हा कचरा दिवसेंदिवस वाढतोय. Soon it will be difficult to launch new spacecraft. नवीन स्पेसक्राफ्ट लॉन्च करण्यामध्ये अडचणी येत आहे. इट इज देअरफॉर व्हेरी एसेन्शियल टू मॅनेज दिस
डेब्रिस आणि म्हणून या कचऱ्याचं व्यवस्थापन करणं हे आवश्यक आहे, गरजेचं आहे. सम स्टडीज अँड एक्सपेरिमेंट्स आर बीइंग डन विथ दिस in view. Hope that soon we will have a solution for this problem and the future satellite and spacecrafts will not be in danger anymore. या दृष्टीने काही पद्धतींचा अध्ययन प्रयोग करण्यात येत आहेत आणि या समस्यांवर लवकरच उपाय सापडेल आणि आपले जे उपग्रह आहेत, आर्टिफिशियल सॅटेलाइट आहेत, स्पेस क्राफ्ट्स आहेत, यांचं भवितव्य धोक्यात येणार नाही अशा प्रकारची आपण आशा करूया. नाव बुक्स अँड माय फ्रेंड्स, पुस्तक माझे मित्र, याच्यामध्ये 2 पुस्तकांची नावं दिलेली आहेत. त्याचा आपल्याला अतिरिक्त माहितीसाठी ग्रंथालयामधून ते पुस्तक वाचायचे आहेत. फॉर मोर इन्फॉर्मेशन read the reference books in your library. Number 1, Space and Science. Writer is Dr. J.V. नारळीकर. अंतराळ आणि विज्ञान, लेखक आहेत डॉक्टर जयंत नारळीकर. And second book is Story of ISRO. कथा इस्रोची, डॉक्टर V.R. गोवारीकर. हे या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर वसंत गोवारीकर. So students, numerical examples are remaining from this lesson. We will learn it in our next video. Thank you.